डिटेक्टिव्ह काव्या हिची अख्खी कुंडली काढावीच लागणार आहे. हिने माझ्या केदूला हात लावण्याचा खूप मोठा गुन्हा केलाय. पण हिची माहिती कुठे मिळणार? आयडिया, तिच्या रूम मध्ये नक्कीच काहीतरी सापडणार आणि त्याची एक्स्ट्रा किल्ली सुमी आजीच्या रूम मध्ये असणार. डिटेक्टिव्ह काव्या, तू ना या बेलसरे घरातली सगळ्यात मोठी धुरंदर आहेस. तू असशील धुरंदर ग, पण तुझी सुमी आजी कलंदर आहे. येस सर, चालेल ना, मी बोलते त्यांच्याशी. ओके, हो हो हो, मी कानावर घालेन त्यांच्या. येस सर, थँक्यू थँक्यू. ते आश्रमातलं सामान आहे, स्टोर रूम आहे ना ही, मग कोणी येत नाही इकडे. थँक्यू. एवढंच बोलायचं होतं? नाही म्हणजे अजून बोलायचं होतं. सॉरी. नाही, मग त्याच्यापेक्षा थँक्यू बेटर होतं. नाही नाही, खरंच बोलायचं आहे. हां, मग अशी मी तुमची परमिशन न घेता बोलले. आय नो मी जरा लिमिट्स क्रॉस केल्या, सो सॉरी. आणि ती गोष्ट माझ्या अचानक लक्षात आली म्हणून मी बोलले. मला माहिती नाही तुम्हाला ते चुकीचं वाटलं का नाही, पण तुम्ही ते ऐकून घेतलं आणि सिरियसली पण घेतलं, त्यासाठी थँक्यू. एवढं काहीच झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे थँक्यूचीही गरज नाही आहे आणि सॉरीचीही गरज नाही आहे. ॲक्च्युली ते जरा थोडंसं जरी कम्फर्टेबल वाटायला लागलं ना की मग मी काही विचार न करता बोलते, सुटतेच म्हणून. आणि आपल्या ड्युटीवरती तर कोणाशी अटॅचमेंट नसलेलीच बरी. पण ही टीमच अशी आहे ना की कोणी जीव लावू शकतं. हे सगळेच जण कामात जितके उत्तम आहेत ना, तितकेच माणूस म्हणूनही उत्तम आहे. मी खूप लकी आहे की ही माझी टीम आहे, कारण हे सगळेच जण पटकन कोणालाही आपलेसे वाटतात. आणि म्हणून आम्ही एक कुटुंब आहोत आणि तू आता या कुटुंबाचा एक पार्ट आहे, सदस्य आहेस. त्यामुळे अजिबात मनाला काहीच लावून घेऊ नकोस. हां, पण बॉस एक सांगू, इतक्या टीम्स बरोबर काम केलंय पण आपली टीमच वेगळी आहे. मग इतकं कुटुंबासारखं वाटतंय ना, मला ह्या सगळ्याची सवय नाही आहे म्हणून थोडासा वेळ लागेल. म्हणजे काही चुकीचं समजून घेऊ नका, तुमच्याशी बोलताना मैत्रिणीशी बोलते असंच वाटतं. इट फील्स लाईक अ सिस्टरहूड आणि त्याचं छान वाटतं. अगं मग बोलत जा ना, मैत्रीण म्हणून, बहीण म्हणून, तुला जे वाटेल ते बोलत जा. पण त्याच्यासाठी आधी मला तारिणी म्हण. नाही 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 बॉस, ते जरा एक्स्ट्रा होईल. अगं मला आवडेल तुझ्यासारखी गोड मैत्रीण असलेली. मला आवडतं ते क्यूट क्यूट रेवा, गोड गोड रेवा. बाहेर म्हणत जाईल, पण ऑन ड्युटी प्रोटोकॉल इज मस्ट. नाही, मग तेव्हा मी बॉस म्हणून थांबवेन ना. राईट. सुमी आजीच्या रूम मध्ये अंधार कसा आहे? काव्या, अब इस रेवा का पर्दा फाश करेगी डिटेक्टिव काव्या. डार्लिंग. मी आज जाते. नाही नाही, तुमची पण डार्लिंग येते. बोल सुमी डार्लिंग. अच्छा, झाली पण का डार्लिंग? हो, अगं तुझी डार्लिंग ना तुझी इथे वाट बघतेय. तू कुठे आहेस? तुमच्याच नाती बरोबर आहे, आलेच. अगं लवकर ये बाई, मला अशी टीप मिळाली आहे की तुझ्या रूम मध्ये एक बोगस पोलीस रेड करणार आहे. रेड? माझ्या घरातले असतील. हो, ये लवकर. ओके, आलोच.
चला. काल मी पिक्चर बघत होतो. त्यात काही मुलं काय करतात माहितीये, असा पेपर घेतात, त्यावर नंबर लिहितात आणि ABCD असं Z पर्यंत अक्षर लिहितात. आणि ते लिहिल्यावर असं सर आणि अशी वाटी घेतात, त्यावर बोट ठेवून गरगर 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 करून असे भूताला बोलवतात. क्या चल रहा है तेरा? हो, अरे मी पिक्चर मध्ये बघितलंय. असं करून ते भूताला बोलून प्रश्न पण विचारतात. तुलाच भूत लागलंय. अरे त्याला काहीतरी म्हणतात. लाईन चीट. हा तेच 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 तेच. आणि भूत आलं ना की त्याला सगळे प्रश्न विचारल्यावर ते सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. मग मला वाटतं आपण पण भूताला बोलून प्रश्न विचारले पाहिजेत. फातिमा ते तरी सांगेल आपले केडी सर प्रेमाच्या परीक्षेत पास होणार आहेत की नाही ते. ठीक आहे वाटी, फिरव फिरव ना, बघू मग कोण गरगर फिरतं ते. चेष्टा करते ते, त्याच्या कुठं नादी लागता तुम्ही? गपना कत्री काय? अरे टेन्शनमुळे इथे माझंच भूत झालंय. बॉस मला आणि रेवाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतीये. तिचं घर लावायला पाठवतीये, मी एकत्र मिशनला पाठवतीये, मदत करायला पाठवतीये. ठीक आहे, रेवा माझी मैत्रीण आहे, तिची मदत मी करायलाही हवी. अरे पण जी मुलगी मला आवडते तिनेच मला फ्रेंड झोन करून ठेवलंय. आता यातनं कसं बाहेर पडू? देईल का तुमचं कोणतं भूत माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल? काय कत्री, तुझं हे प्लॅनचिट वालं भूत माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल का? रेवा सबनीस. भाव्या, काव्याशी पंगा तर डोक्यात दंडा.